सराव संच 2.2 गणित भाग 2 मध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वर्ग 10वीच्या विषय गणित भाग 2 मध्ये प्रश्न पहिला सराव संच 2.2 मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QRचा मध्यबिंदू आहे आणि जर PQ दिलाय तुम्हाला 11, PR दिलाय 17, PS 13 असेल तर QRची लांबी काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये तुम्ही वेगवेगळे अभ्यास केला, वेगवेगळे प्रमेय त्याचा व्यत्यास बरोबर. त्याच्यानंतर अपोलियन्सचे काही नियम आपण पाहिलेत. आता हा प्रश्न पहा, प्रश्न दिल्यानंतर त्याला वाचा किंवा तुमच्या पुस्तकात असेल तर ते पण पहा. आता या ठिकाणी अपोलियन्सचे जे नियम असतात त्याच्यानुसार एक सूत्र आपल्याला या ठिकाणी घ्यायचं बघा. मी सूत्र देतो, लिहून घ्या. आपण प्रथम पक्ष तयार करू. याच्यामध्ये पक्ष आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला असतो बरोबर. आपल्याला दिलेले त्रिकोण PQR हा त्रिकोण दिलेला आहे. याच्यामध्ये काय केले, तुम्हाला बिंदू दिलाय. त्रिकोण PQR मध्ये बिंदू कोणता बिंदू येते तर S हा बिंदू, S हा बाजू कशाला QR चा काय आहे मध्यबिंदू आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. बाजू SR चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे. आता हे दिलेले प्रश्न पहा, डायग्राम पहा, तुम्हाला डायग्राम पण दिलेली असेल त्याच्यामध्ये पहा. तर आता इथं काय करायचं आपल्याला, म्हणून PQचा वर्ग प्लस PR चा वर्ग दोघांची बेरीज, त्याच्यानंतर 2 गुणाकारमध्ये PS चा वर्ग अधिक 2 गुणाकारामध्ये SR चा वर्ग. हे कशावरून आहे, अपोलियन्सचे जे प्रमेय आहेत मला दिलेला, अपोलियन्सचे प्रमेय तिथं लिहा, अपोलियनच्या प्रमेयानुसार. आता आपल्याला PQ दिलेलं आहे बघा 11 प्लस PR किती दिलेलं आहे तुम्हाला 17, प्रश्नामध्येच दिलेलं आहे 17 चा वर्ग बरोबर 2 गुणिले PS किती दिले आपल्याला 13 बरोबर. मग 13 चा वर्ग प्लस SR 2 आपल्याला काढायचा. 2 SR काय करायचं तुम्हाला काढायचा आहे बरोबर. आता 11 चा वर्ग आहे आपल्याकडे 121 प्लस 17 चा वर्ग तुमच्याकडे 289. इथं 289 बरोबर. 2 गुणाकारामध्ये 13 चा वर्ग किती आपल्याकडं 169 प्लस 2 गुणाकारामध्ये SR चा वर्ग आपल्याला विचार, म्हणून आपण इथे लिहू SR चा वर्ग आपल्याकडे जशाला तसा. इथं दोघांची बेरीज आहे म्हणून बेरीज करून घ्या. 121 आणि 289 यांची जर तुम्ही बेरीज केली, बेरीज आली आपल्याकडे 410 बरोबर. 169 ला 2 न गुणा, त्याचं उत्तर आलं 9 2 18 1 6 2 12 13 1 2 338 गेला आलं 338 प्लस 2 SR आपल्याकडे दिलेला आहे म्हणून लिहा SR जशाला तसा. करायचे काय, हा SR समोर आणायचा. मग म्हणून 2 जशाला तसे SR आपल्या जागेवर बरोबरचं चिन्ह जशाला तसं आलं. 410 वजा करायचे तुम्हाला 338 म्हणून 2 गुणाकारामध्ये SR जशाला तसं आपल्याकडे आलं. आता 410 मधून 338 तुम्ही वजा केले, तुमचं उत्तर आलं 72. SR चा वर्ग, सॉरी इथं वर्ग राहिला, जिथं वर्ग लिहून बरोबर. इथं उत्तर किती आलं तुमच्याकडे फक्त 72. आता 72 च आपल्याला वर्ग निघत नाही बरोबर. मग आता काय करू आपण, SR चा वर्ग जशाला तसा 72 जशाला तसे. हे 2 गुणाकारामध्ये आहे, खाली आले म्हणजे भागाकार झाला. आता भागाकार झाल्यानंतर भागाकार आला आपला 36 2 72. आपल्याला काय करायचं, वर्गमूळ काढायचं. म्हणून इथं SR बरोबर वर्गमुळात 36. आता 36 चं वर्गमूळ तुम्हाला माहिती बरोबर. SR बरोबर किती आला आपल्याकडं 6 एकक इथे लिहायचं.
एस आर बरोबर 6 एकक हे आपल्याकडं उत्तर आलं. आपल्याला क्यू आर विचारलं. क्यू आर बरोबर 2 एस आर आपल्याला दिलेले, म्हणून क्यू आर बरोबर 2 गुणाकारामध्ये एस आर हे आपल्या उत्तर आले. हे झालं का? झालं. हे आपलं उत्तर आले. आता उत्तरात दिलेले तुम्हाला एस आर आलेले तुमच्याकडे 6 म्हणजे 2, बरोबर. मग आपण काय करू, क्यू आर बरोबर 2 गुणाकारामध्ये 6. क्यू आर किती आला तुमचा? 12. मग नुसता 12 आला का? नाही, 12 एकक आला, बरोबर. 12 एकक. अशा प्रकारे आपला हा प्रश्न याचं हे उत्तर. इथं मी उत्तराला खुणा करायलो, उत्तर लिहून घ्या. इतके खाली तुम्हाला दिसणार नाही. समजलं तर पटकन विचारायचं, नाही समजलं तर पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा. प्रश्न दिलेलाच, लगेच पुढं कंटिन्यू करा, बरोबर. सराव संच 2.2 मध्ये आहेत आपण पायथागोरसचे प्रमेय. जर काही पुन्हा अडचण असेल तुम्हाला तर प्रश्न विचारू शकता निश्चितच.